मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला। राज ठाकरेंचा भाषणाचा रोख जरी एकला चलो असला तरी त्यांचे विश्वासू नेते बाळा नांदगावकर मात्र भाजपसोबत युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसले आणि त्यामुळे मनसेच्या मनात नेमकं काय सुरू आहे असाच प्रश्न वर्धापन दिनाच्या दिवशीही उपस्थित झाला। पाहूया। भाषणात आक्रमक, माध्यमांसमोर सकारात्मक। भाजप सोबत युती करण्यात हरकत नाही। मनसे नेते नांदगावकरांचं सूचक विधान। फडणवीसांचेही जवळीकीचे संकेत। ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना, त्यांचं आहे ते श्रेय। मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। मनसेच्या 18व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी अशा कठोर शब्दात भाजपच्या राजकारणावर निशाणा साधला। राज ठाकरेंच्या भाषणाचा सारांश काढल्यास राज ठाकरे पुन्हा एकला चलोचाच नारा देताना दिसतायत। पण राज ठाकरे भाषणातून भाजप विरोधात आक्रमक होत असतानाच त्यांचे विश्वासू सहकारी असलेले बाळा नांदगावकर मात्र थेटपणे भाजपला युतीसाठी सकारात्मक इशारे देताना दिसतायत। अभिनंदनास्पद गोष्ट आहे की आमच्या नेत्याचा विचार मिळायला लागलाय। माझे तालुका अध्यक्ष विचार पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये कायम राहील असं माहिती नाही, त्याचं वर्ष बाजूने ठरेल, बघू काय होतंय ते। कार्यकर्त्यांची भावना काय आहे? आणि कार्यकर्त्यांना वाटतं चांगलं घडावं म्हणून। भाजप सोबत युती व्हावी असं वाटतं आपल्याला। एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर चांगलं आहे। विशेष म्हणजे भाजपही गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या आणखी जवळ आल्याचं दिसतंय। स्वतः देवेंद्र फडणवीसच उघडपणे मनसेच्या भूमिकेचं स्वागत करत अंतर मिटल्याचं सांगतायत। बाळा नांदगावकरांच्या या सकारात्मक भूमिकेला फडणवीसांनीही पुन्हा एकदा दुजोरा देत युतीचे संकेत देऊन टाकले। आता मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आमच्या विचाराशी विसंगत नाही आहे। त्याच्यामुळे कसं आहे की आधी क्षेत्रीय अस्मिता जी आहे ती आम्हाला मान्यच आहे। महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बोलणं हे योग्यच आहे, ते केलंच पाहिजे। मराठी माणसाचे सगळे अधिकार प्रोटेक्ट केलेच पाहिजे, पण त्याचसोबत एक व्यापक भूमिका देखील असली पाहिजे, एक्सक्लुजनची भूमिका असू नये असं आमचं मत होतं। राज ठाकरेंनी हल्ला करायचा आणि बाळा नांदगावकरांनी युती करता किल्ला लढवायचा अशा एकाच मनसेच्या दोन भूमिकांमुळे मनसैनिक संभ्रमात पडल्याचं बघायला मिळतंय। खरं तर काय निर्णय घ्यायचा तो राज ठाकरे घेणार असले तरी किमान नेत्यांनी माध्यमांसमोर बोलताना तरी संयमित भूमिका घेणं गरजेचं आहे। आता राज्यातील बदलत्या राजकारणात राज ठाकरेंची ही भूमिका काहीशी बदलते की तशीच राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण तुर्तास तरी मनसेच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज मनसैनिकांनाही लावणं कठीण जातंय एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।